Good morning, all of you. आवाज येतोय का रे माझा? हॅलो. हॅलो. सर आवाज येतोय? हा, ओके ओके. बघा, आज आपण स्वाध्याय 3.2 पाहतोय. पहिला प्रश्न, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? आता एक लक्षात ठेवा, समसंख्यांची सरासरी असू द्या किंवा विषम संख्यांची सरासरी असू द्या, त्या आता 5 समसंख्यांची सरासरी विचारली का नाही, की ह्या 12ला 5 न गुणायचं. मग 12 पंचे किती येणार? 60. 60 ही त्या 5 समसंख्यांची बेरीज येणार किंवा सरासरी म्हणजे मधली संख्या असते. आता आपण असं करूया, मी इथं 12 लिहिलं. 12 नंतरची समसंख्या कुठली येणार आहे? 2 मिळवायचं जायचं. 14. 14 नंतरची समसंख्या कोणती येणार? 16. 12च्या अगोदरची समसंख्या कुठली येणार? 10. आणि 10च्या अगोदरची 8. त्या 5 संख्यांची सरासरी किती येणार? 12. सरासरी म्हणजे त्या 5 संख्येतील मधली संख्या. तुम्ही ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर किती ती सांगा बरं. ह्या 5 संख्यांची बेरीज, ह्या 5 संख्यांची बेरीज किती ते सांगा. 60 येते का? सरासरी म्हणजे काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले संख्यांची संख्या. आणि मग 60 ला जर 5 न भागलं तर भागाकार किती येतोय? 12 येतोय. म्हणजे आपण 5 संख्यांचा जो क्रम लिहिलेला आहे तो बरोबर आहे. आता त्यानंतर काय विचारलंय? सर्वात लहान समसंख्या. सर्वात लहान समसंख्यात कोणती आहे? 8 आहे. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 8. बरोबर ना? आणि सर्वात मोठी समसंख्या किती आहे? 16. मग 8 हे 16च्या किती पट आहे विचारलंय. म्हणजे 8 अंशामध्ये लिहायचं आणि 16 छेदामध्ये लिहायचं. आणि ह्यांचा अतिसंक्षिप्त रूप काय सांगा पाहू. 8 एके 8, 8 दुनी 16, 8 दुनी 16 म्हणजे किती पट आलं? 1/2 पट. दुप्पट नाही, निमपट. लहान संख्या मोठ्या संख्येच्या निमपट आहे. मोठी संख्या नाही विचारली तुम्हाला, लहान संख्या मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर निमपट. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येतोय? 2. तुम्हाला का सर्वांना हे उदाहरण? हो सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं मागं पुढे प्रश्न झालते, आता डायरेक्ट 6वा घेतो. 5 क्रमागत समसंख्यांची सरासरी किती दिलेली आहे? 660. आता मागाशी सांगितलं बेरजेला काय केल्यानंतर सरासरी निघेल रे? समजा 660 आहे, त्याला किती न भागाल्यावर सरासरी निघेल? 5 ने. किती येतोय भागाकार बघा. 5 एके 5, 5 दुनी 10 आणि 5 दुनी 10. बरोबर आहे का? नाही, काहीतरी चुकले. काय चुकले सांगा. काय चुकले? 132 हा, अगदी बरोबर. इथं भागाकार करताना चूक झालेली आहे. 5 एके 5, 1 16
म्हणजे 5 त्रिक 15 आणि 2 0 20 5 दुनी 10 132 पाहिजे होतं. आता मग सरासरी 132 आली. मग 132 मी मधली संख्या घेतो. सरासरी म्हणजे मग सांगितलं मधली संख्या आहे की नाही. 132 नंतर संख्या कुठली येणार आहे समसंख्या 2 न वाढवायची 134 त्यापेक्षा मोठी 2 न वाढवा 136 132 पेक्षा लहान कोणती 130 त्यापेक्षा लहान 128 हा अशा आपण काय काढल्या 5 क्रमागत समसंख्या काढल्या. कशा काढल्या समजलं का तुम्हाला बेरजेला 5 न भागलं बेरजेला 5 न भागले की सरासरी आली आणि सरासरीत 2 मिळवलं पुन्हा 2 मिळवलं उजव्या बाजूच्या 2 संख्या मिळाल्या सरासरीतनं 2 मायनस केलं डाव्या बाजूची पहिली संख्या पुन्हा 2 वजा केलं डाव्या बाजूची दुसरी संख्या अशा पद्धतीने आपण 5 क्रमागत समसंख्या काढल्या. आता विचारलंय काय त्यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे सर्वात लहान संख्या 128 आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे 136 हा ह्या दोघांची बेरीज करा चला 128 अधिक 136 करा बेरीज 264 264 म्हणजे पर्याय क्रमांक किती 2 समजलं का कसं आलं हे हो सर हा ओके आता प्रश्न दुसरा बघा 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती आता पहिल्यांदा आपण काय करायचं सरासरी काढायची बरं का आता सरासरी म्हणजे काय बेरीज भागिले किती जेवढ्या संख्या असतील तो आकडा टाकायचा 3 सरासरी बरोबर बेरीज आता तुम्हाला बेरीज किती दिलेली आहे 153 दिलेली आहे आता ह्या 53ला कशाने भागायचं बरोबर आहे तुम्ही सांगितलं 3 क्रमवार संख्या दिलेल्या आहेत म्हणजे 3 ने भागायचं बघा 15 आणि 3 3 51 ही काय झाली सरासरी झाली ठीक आहे आणि सरासरी म्हणजेच काय असते रे सरासरी म्हणजेच काय असते मधली संख्या ना मधली संख्या आणि जर याच्या अगोदरची संख्या पाहिली तर 2 मायनस करायचं म्हणजे 49 ही विषम संख्या येणार आणि नंतरची जर विचारली तर 2 ऍड करायचं म्हणजे 53 येणार म्हणजे या 3 क्रमवार विषम संख्या आल्या यातील मधली संख्या म्हणजे सरासरी झाली 151 म्हणजे उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 2 बरोबर ना अरे माईक बंद करा सर्वांनी माईक बंद करा नाहीतर मला सर्वांचाच माईक बंद करावा लागेल कोणाचा अजून माईक चालू आहे भक्ती शिंदे माईक बंद कर ज्याचा माईक चालू आहे त्याचं नाव इथं पडतंय वर मला हा प्रश्न तिसरा पहा सर्वात लहान 2 अंकी संख्या सर्वात लहान 2 अंकी संख्या सांगा सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती बोलायच्या वेळेस फक्त माईक चालू करायचा सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या सॉरी अजून पुढे राहिले सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती 11 पण ती संयुक्त आहे का रे मूळ आहे ना
इथे विचारलंय काय संयुक्त 15. अगदी बरोबर किती 15 15 म्हणजे ही मूळ नाही म्हणजे संयुक्त आहे आणि विषम आहे एकक स्थानी 5 आहे म्हटल्यावर विषम आहे हा व सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती रे सममूळ संख्या एकच आहे कोणती 2 2 आता ह्या दोघांचा गुणाकार किती 30. 30 30 आहे का पर्याय बघा 30 पर्याय पर्याय क्रमांक 4 करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीनं जास्त आहे आता आपण सर्वप्रथम काय करूया दशकातील आपण बेरीज काढू शकतो आता बघा मी इथे लिहितो 21 ते 30 मला सांगा 21 ते 30 मध्ये जे दशक आहे यातील सर्व संख्यांची बेरीज किती येणार आहे मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलंय 21 च्या अगोदरची संख्या कुठली घ्यायची 20 ला 10 काय करायचं गुणायचं आणि त्याच्यामध्ये 55 काय करायचं मिळवायचं सांगा किती येणार 200 गुणिले 10 255 अगदी बरोबर 255 आता 255 याला जर 5 ऍड केलं तर किती येणार 260 आणि 260 ला जर 2 न भागलं तर किती येते समची बेरीज येणार किती येणार 130 बरोबर ना आता मला सांगा इथे विषमची बेरीज किती येणार आहे त्यातून 5 मायनस करायचं ना म्हणजे किती येणार 125. 125 आता ह्या दोघांची बेरीज केली तर 255 येते की नाही आता आपण 31 ते 40 घेऊया हे जे दशक आहे त्या दशकातील सर्व संख्यांची बेरीज जर करायची असेल तर 31 मधून 1 वजा केलं तर 30 येणार आणि 30 ला 10 न गुणलं आणि त्यात 55 मिळवायचं 355 ही 10 संख्यांची बेरीज झाली आता ह्यात विषम काढायचं म्हणजे ह्यात 5 मिळवायचं म्हणजे किती येणार 360 आणि ह्याला 2 न भागलं तर काय निघेल समसंख्यांची बेरीज किती येणार समसंख्येतल्या 180 आणि 5 वजा केलं की विषम संख्यांची बेरीज आहे ना मग विषमची बेरीज किती येणार 175 आता 21 ते 30 मधल्या समसंख्या 130 आहेत आणि 31 ते 40 मधल्या समसंख्या 180 आहेत मग 180 आणि 130 ची बेरीज करा किती ती सांगा किती आली 130 आणि 180 ची बेरीज 310 आता विषम संख्या बघा 31 ते 30 मधल्या विषम संख्या 125 आणि 31 ते 40 मधल्या विषम संख्या 175 175 आणि 125 ची बेरीज करा 300 आता किती न जास्त आहे म्हणजे ह्या दोघांचा फरक काढायचा किती फरक येतो रे 10 म्हणजे समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 10 न जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय 3 पण हे सगळं करायची पण खरं गरज नव्हती सरळ काय करायचं माहित आहे का दशकामध्ये समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 5 न जास्त असते समजा 31 ते 40 हे पहिलं दशक घेतलं तर तिथं 5 चा फरक आहे आणि 31 ते 40 हे पुढचं दशक घेतलं तर तिथं 5 चा फरक आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही 5 अधिक 5 10 चा फरक काढू शकता म्हणजे पर्याय क्रमांक 3 काढू शकता आता जे आपण कॅल्क्युलेशन एवढं मोठं केलं हे करण्याची गरज नव्हती समजते ना हो सर
हो सर. हा. ओके. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. बघा 3 क्रमवार विषम संख्यांची तुम्हाला बेरीज दिलेली आहे. किती दिली बेरीज? y. आता मला सांगा बेरजेवरून आपण सरासरी काढू शकतो ना रे? मग सरासरी किती येणार सांगा बरं? बेरीज भागिले 3 करायचं ना मग सरासरी निघण्यासाठी. म्हणजे सरासरी किती येणार? y/3 येणार. समजते का नाही? सरासरी बरोबर बेरीज भागिले 3. सरासरी बरोबर बेरीज भागिले 3. आता ही काय आहे? तर विषम संख्यांची सरासरी आली. मग 3 संख्या अगोदर काढून आपण घेऊया. आता विषम संख्येतून 2 वजा केले की अगोदरची संख्या येणार म्हणजे y/3 वजा 2. आणि याच्यापेक्षा मोठी संख्या काय असेल तर y/3 मध्ये 2 ऍड केलं पाहिजे. आता हे तुम्ही सगळ्यांची जर बेरीज केली तर y येते बघा. या तिन्ही संख्यांची जर बेरीज केली तर काय येते? y येते. ही मधली संख्या आहे. आता सर्वात मोठ्या विषम संख्या. आता या तिघांमधली मोठी विषम संख्या कुठली येणार? ही येणार. सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या कोणती? आता समसंख्या विषम संख्येच्या पुढची समसंख्या करताना फक्त एक ऍड करायचं असतं. म्हणजे समजा y/3 अधिक 2 आहे का नाही? तर त्यात फक्त एक मिळवायचं. म्हणजे काय ना ह्या 3 आणि 1 ची 2 आणि 1 ची बेरीज येणार 3. मग आहे का हा पर्याय बघा कुठं? पर्याय क्रमांक 4. समजले ना हे उदाहरण? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हा. ओके. आता 6वा प्रश्न मगाशी आपला झालेला होता. आता हा 7वा प्रश्न आहे. पुढील पैकी कोणती समूह संख्यांची जोडी नाही? आता याच्या अगोदर तुम्हाला समूह संख्या म्हणजे शिकवले का नाही रे? ज्या दोन संख्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना आपण समूह संख्यांची जोडी असं म्हणतो. आता समूह संख्यांची जोडी नाही विचारले. आता 32 आणि 24 ह्यामध्ये 2 हा सामायिक विभाजक येणार ना रे? बघ की 32 ला पण 2 न भाग जातोय आणि 24 ला पण 2 न भाग जातोय ना? म्हणजे 2 हा या दोघांचा काय आहे? सामायिक विभाजक. बरोबर ना? अरे 16 दुनी 32, 12 दुनी 24. म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना 2 न निशेष भाग जातोय. म्हणजे ह्या दोघांचा 2 हा सामायिक विभाजक आहे. केवळ 2च नाही 4 पण येते बघा. 4 8 32 आणि 4 7 24. म्हणजे सामायिक विभाजक जास्त येत आहेत. म्हणून ही समूह संख्यांची जोडी आहे का नाही? नाही. नाही. आता 25 आणि 32 चा अवयव काढून बघू आपण. 25 चे विभाजक सांगा मला. 1. 25 ला कशा कशाने निश्चित भाग जातोय? 5. 5. 3च ना? 25. आणि 32 चे सांगा विभाजक. 2. 2 4 पुन्हा 8 पुन्हा 16 आणि 32. आता ह्या दोघांचा सामायिक विभाजक एक हा एकच आहे ना? बघा की. म्हणजे ही समूह संख्यांची जोडी आहे. आता 15 आणि 22 चे तुम्ही अवयव काढून बघा. 15 आणि 22. 15 चे विभाजक कोणतं रे? 1 3 3. 5 आणि 5. 15.
आणि 22चं 1 2 बोला. डायरेक्ट 11च ना? आणि 22 म्हणजे या दोन संख्यांचा सुद्धा एक हा एकच काय आहे? सामायिक विभाजक आहे. म्हणजे ही पण समूह संख्यांची जोडी आहे. आता 18 आणि 35. 18चे विभाजक सांगा. 1 2 3 3 6 9 9 18 आणि 35चे सांगा. 1 5 5 7 7 35 म्हणजे इथं सुद्धा एक हा एकच काय आहे? सामायिक विभाजक आहे. म्हणजे ही सुद्धा काय आहे? समूह संख्यांची जोडी आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं? कोणती समूह संख्यांची जोडी नाही? पर्याय क्रमांक क्रमांक 1 पर्याय जास्त एक क्रमांक काढून 1 तुम्हाला दाखवतो. बऱ्याच जणांना अजून हा भाग कळला नाही. मला तुम्ही 32चं विभाजक सांगा रे. 32ला एक. कशा 1 1 2 2 2 4 4 4 8 8 8 16 आणि 32 अशा जोड्या घ्यायच्या गुणाकार येण्यासाठी. लक्ष देतं पटकन. यांचा गुणाकार 32 हा. आता त्याच्या जोडीला 24 आहे. सांगा 24चे विभाजक. 1 2 2 1 2 4 6 4 8 6 12 12 बघा इथं 24 एके 24 12 दुनी 24 3 8 24 आणि 4 सक 24. आता इथं एक हा सामायिक विभाजक झाला. अजून 2 हा पण सामायिक विभाजक झाला. अजून 4 4 हा पण सामायिक विभाजक होतोय. 8 8 पण सामायिक विभाजक होतोय. म्हणजे इथं एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक आहे. त्यामुळे ही समूह संख्यांची जोडी नाही. म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. समजलं ना सर्वांना? हो हा. पुढचा प्रश्न. पी ही एक समसंख्या आहे, तर त्या पुढील 39वी समसंख्या कोणती? आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितले पी ही समसंख्या आहे आणि त्याच्या पुढची 39व्या क्रमांकाची तुम्हाला समसंख्या विचारलेली आहे. आता पी ही काय आहे? समसंख्या आहे. मग सम नंतरची सम अशा प्रकारची वाक्यरचना आहे. मग सम नंतरची सम म्हणल्यावर कुठलं सूत्र वापरतो रे आपण? या अगोदर सांगितले मी. सम नंतरची समसंख्या काढताना ए अधिक बी. ओल बी वजा 1 नाही सम नंतरची सम काढताना वजा 1 नाही करायचं. सम नंतरची विषय विचारलं का नाही की ए अधिक 2 बी वजा 1 आता असंच ठेवायचं. मग ए च्या जागेवर मी पी ठेवतो आणि बी च्या जागेवर 39 ठेवतो. मग अगोदर गुणाकार करू पदावली सोडवताना. 39 ची दुप्पट किती रे? 78. 78 आहे का पर्याय बघा? पी अधिक 78. पर्याय क्रमांक 2 हा पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? आता काही मूळ संख्या आपण लिहून बघूया. 2 3 5 7 सांगा. 11 13 17 17 अशा 100 पर्यंत 25 मूळ संख्या असतात. आता ह्या दोघात कितीचा फरक आहे रे? 1 चा. ह्या दोघात कितीचा फरक आहे? 2 चा. इथं शब्द आहे किमान. मग किमान कितीचा फरक असतो रे? इथं किमान कमीत कमी कितीचा फरक आलाय? 1 चा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. बरोबर ना? हॅलो.
अरे बरोबर आहे का? हो सर. हो सर. हा नेक्स्ट 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? आता 3 अंकी लहानात लहान, आता लहानात लहान म्हणल्यावर आपण 100 पासून सुरुवात करणार. 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107. हा आता विचारले 3 अंकी, ठीक आहे, ह्या सर्व 3 अंकीच आहेत लहानात लहान. संयुक्त आणि पुढे शब्द आहे विषम. विषम संख्या म्हणल्यावर एकक स्थानी 0 असणार नाही, 2 असणार नाही, 4 असणार नाही, 6 असणार नाही, ह्या कट झाल्या. समसंख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्यामुळे आता राहिलेल्या विषम त्यातल्या संयुक्त संख्या कुठली रे? संयुक्त मला 101 मूळ आहे का संयुक्त आहे रे? मूळ आहे. 103 पण काय आहे? मूळ आहे. 105 बघा, बरोबर आहे ना? 105 ला 3 भाग जातोय का नाही बघा की. अंकाची बेरीज 6 येते या. 3 त्रिक 9 आणि 3 पाची 15. 35 गुणिले 3 105. म्हणजे 105 हे उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजते ना? हो सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या. आता बघा 1575 ही विषम संख्या आहे आणि विचारलेली समसंख्या आहे. इथं मी लिहितो वाटल्यास 1575 नंतर येणारी 49वी आपल्याला समसंख्या विचारलेली आहे. आता 575 ही 1575 ही काय आहे? विषम संख्या आहे आणि विषम नंतरची सम काढताना कोणतं सूत्र वापरायचं सांगा पाहू. आता मगाशी का कोणतरी मुलीने सांगितलं बघा. A प्लस 2 A अधिक 2B कंसात. हा कंसाबाहेर वजा. मग ए ची किंमत आपण 1575 ठेवूया. अधिक 2 गुणिले बी डायरेक्ट करा. 2 गुणिले 49 किती? 98 वजा 1 करा. 1575 मध्ये 58 मिळवा. बघ कोण सांगते? बरोबर आहे का लिहिलेलं बघा? हो सर. आता ह्यातून एक मायनस हो करा. सर. किती आली वजाबाकी? 1672. आता हे घेऊया संख्या पुढची. 1028 च्या मागील 17वी समसंख्या. आता इथं 1028 लिहितो मी. मागील माग जातो. मागील कितवी? 17वी आणि विचारलेली काय आहे? समसंख्या. आता मला सांगा 1028 काय आहे? सम आहे. मग समच्या मागची सम काढताना कोणतं सूत्र वापरायचं रे? समच्या मागील समसंख्या काढताना A प्लस 2B. प्लस नाही, मागील म्हटलं की वजा. हा मग 1028 वजा 2 गुणिले 70 किती? 140. करा वजा बाकी. चला 8तून 0 गेलं 8. 12 किती? 888. हा. बघा सर्वांनी बरोबर आहे का? हा आता काय विचारलंय? ही अगोदरची संख्या 1672 आपण काढली होती आणि आत्ताची संख्या 888 काढली. हा यांच्यातील फरक काढायचा आपण. फरक मग 1672
वजा 888 करा वजा बाकी चला. 784. किती फरक येतोय? 784. हा, आणि हा फरक कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे? मग 784 कोणाचा वर्ग येतोय रे? 28. अगदी बरोबर, 28 चा वर्ग. मग 28 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न 2019च्या फायनल परीक्षेला विचारला होता. थोडं कॅल्क्युलेशन आहे. समजलं ना सर्वांना? हो. हा, पुढचा प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या सांगा मला कोणती येणार? 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. नाही सांगता येत. आता मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हणले का नाही 3 अंकी, 3 अंकी संख्या म्हणले की 999 आपण घेतो. त्यापेक्षा लहान म्हणलं तर 398. त्यापेक्षा लहान म्हणलं तर 997. पण आपल्याला विचारलंय मूळ संख्या. आता 999 ला 3 न भाग जातोय, त्यामुळे हे घेता येणार नाही. 998च्या एक स्थानी 2 आहे, म्हणजे याला 2 न भाग जातोय, एक स्थानी 8 असल्यामुळं. मला वाटतं 997 मूळ संख्या आहे. तुम्ही कसोटी लावून बघा. 2 न भाग जात नाही, 3 न जात नाही, 5 न जात नाही. मग आपली जी इष्ट संख्या आहे 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ, ती 997 आहे. त्याच्या जोडीला पुढे विचारलंय 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. कुठली येणार आहे 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या? 11. 2 11. अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती? 11. अगदी बरोबर. आता या दोघांची बेरीज करायची. या दोघांची काय करायची? यांच्या बेरजेत. मग ह्या दोघांची बेरीज किती येणार सांगा? बेरीज किती येते? 1008. 1008. बरोबर, 1008. आता 1008 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग येईल? मग आता 32 चा वर्ग आपण काढूया. एकक स्थानी 2 आहे, मग 2 चा वर्ग 4 आणि 3 आणि 2 चा गुणाकार 6. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 शी 2 चला 1 आणि 3 चा वर्ग 9 1 10. किंवा तुम्ही 32 गुणिले 32 करून पण काढू शकता. आता 1008 1024 मधनं वजा केल्यावर किती येईल रे? 24 मधून 8 वजा केल्यावर 16 येते, आणि 16 हा कोणाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे. म्हणजे 1008 मध्ये कुणाचा वर्ग मिळवल्यास 32 चा वर्ग येतोय? तर 4 चा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येते? 3. समजलं ना हे? ठीक आहे. आपण 3.2 पाहिला. आता 3.2 मध्ये 12 उदाहरणं होती. आता 3.3 आपण पाहूया. हा, 37,560 या संख्येत पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येनं निश्चय भाग जात नाही? आता आपल्याला कसोट्या माहित आहेत. आता 2 ची कसोटी काय रे? एकक स्थानी 0 2 4 6 8 पैकी अंक असेल तर 2 न भाग जातो. आता इथे एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 2 न निश्चय भाग जातो. 3 ची कसोटी काय? अंकाची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. अंकाची बेरीज करून बघा. 3 आणि 7 किती? 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती? 21.
21 हे 3च्या पाड्यात आहे. 3 7 21 म्हणजे 3 पण निशेष भाग जातोय. म्हणजे पहिला पर्याय काही येत नाही. दुसऱ्या पर्यायात 3 व 5 मग 3 तर भाग जातोयच. आणि 5ची कसोटी काय रे? एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 न भाग जातो. म्हणजे दुसरा पण पर्याय येत नाही. आता तिसरा पर्याय आहे फक्त 5 न भाग जातो. हे पण येणार नाही कारण 0 न भाग जातोय, 3 न पण भाग जातोय. आता चौथा पर्याय पहा. फक्त 7 न भाग जातो. या संख्येस पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येला निशेष भाग जात नाही? आपण बघूया. ह्याला 7 न भाग जातोय का? 7ची कसोटी वापरा किंवा असा डायरेक्ट भाग घालवला तरी चालतोय. सांगा 7 5 35 वजाबाकी 2 वरून घेतलं 5 7 21 वजाबाकी 4 वरून घेतलं 6 7 चौकोन 42 किती येणार वजाबाकी 4 वरून घेतला 0 7 5 35 आली का बाकी 0 सांगा? नाही येत बाकी 0 म्हणजे 37,560 या संख्येला 7 न निशेष भाग जात नाही. म्हणून याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 बरोबर ना? हो सर. हा ओके. दुसरा प्रश्न पहा. 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या. आता मी अगोदर इथं 2763 लिहितो. पुढील म्हणलं की पुढच्या दिशेनं बाण दाखवतो. 17वी आणि विचारली काय? समसंख्या. विचारलेली आहे समसंख्या. आता ही संख्या सम आहे का विषम रे? एकक स्थानी 3 आहे म्हटल्यावर विषम. बरोबर विषम आहे. म्हणजे विषमच्या पुढची सम विचारल्यावर कुठलं सूत्र वापरतो आपण? मगाशी कोणीतरी सांगितलं होतं बघा. विषम पुढची सम विचारल्यावर -1 हा a अधिक 2b वजा 1 मग ही a ची किंमत घ्यायची आणि ही b ची किंमत घ्यायची. a ची किती येणार 2763 अधिक आता b ची दुप्पट म्हणजे 17 ची दुप्पट करा डायरेक्ट 17 दुनी 34 हा 34 किती रे 34 2770 आणि त्यातून एक वजा करा 2796 बरोबर आहे 2796 मग पर्याय क्रमांक किती येतोय? पर्याय क्रमांक 3 हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचं वर्गमूळ. आता मी अगोदर 555 ही संख्या लिहितो. नंतर आहे म्हणल्यावर पुढच्या दिशेनं बाण किती विचारली 11वी आणि विचारलेली आहे काय सम. आता फक्त ही सम आहे का विषम सांगा? एकक स्थानच्या अंकावरून बरोबर काय आहे विषम. मग विषम नंतरची सम काढताना कोणतं सूत्र मग सांगितलं? वजा 1 हा आता ही a ची किंमत पकडा आणि ही b ची किंमत घ्या. मग a ची किंमत किती आली 555 आता ह्याची दुप्पट करा. b ची दुप्पट किती 22 आणि शेवटी -1. आता 555 मध्ये 22 मिळवा 570 आणि त्यातून एक वजा करा 576 हा आणि याचं वर्गमूळ काढा. चला
5चं वर्गमूळ विचारलंय ना. कुणाचा वर्ग आहे हा? 24. 24 चा. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. बरोबर. नेक्स्ट 4576 नंतर येणारी 6वी समसंख्या. हा बघा, आता मी तर घेतो 4567 नंतर आहे म्हणल्यावर पुढच्या दिशेनं बाण करतो. 6वी विचारले म्हणून तर 6 येतो आणि विचारली समसंख्या म्हणून पुढे समशब्द येतो. आता मला सांगा, ही सम आहे का विषम? विषम. विषम. बरोबर आहे, विषम आहे. मग विचारलंय काय तुम्हाला? विषम नंतरची सम. आणि विषम नंतरची सम विचारल्यावर मग अशी कोणतं सूत्र सांगितलं? A अधिक 2B वजा 1. अगदी बरोबर. मग ही जी आहे ती ए ची किंमत घ्या आणि 6 ही बी ची घ्या. मग 4567 अधिक 2B म्हणजे इथं 6चे दुप्पट 12 आणि वजा 1 किती येणार सांगा? 67 आणि 12 करा, 79 ना, आणि वजा 1 4500 किती येते? 78. आता ही एक झाली. आता इथं दुसरी काढायची. आता इथं मी लिहून घेतो वाटल्यास इथं 4578. 45 78 लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार? 45 78 इथे लिहितो 45 78. आता ती संख्या पुन्हा लिहितो 45 67 नंतर येणारी 10वी विषम संख्या. 10वी विषम संख्या. आता ही संख्या सम आहे की विषम? विषम. विषम, बरोबर. मग विषम पुढची विषम काढताना कोणतं सूत्र रे? A अधिक 12B. A अधिक 2B. ते बरोबर. ए ची किंमत 25 67 टाका आणि 10 ही बी ची टाका. म्हणजे 45 67 अधिक 2 गुणिले 10 किती येणार बघा? अगोदर हा गुणाकार करा 20 आणि 67 मध्ये 20 ठेवा 27. म्हणजे 4567 नंतर येणारी 10वी विषम संख्या काय आली? 45 87. आता ह्या दोघांचा फरक काढा. मागाची संख्या आपण लिहून घेतली होती, आताची संख्या मोठी आहे. मग अगोदर मोठी संख्या लिहितो आणि त्यातून मागाची संख्या वजा करतो. 45 किती होतं? 78. किती वजा किती या दोघांची? 9. आणि मग ह्या 9चा वर्ग करायचा आहे बघा पुढं, फरकाचा वर्ग. मग 9चा वर्ग किती आला? 81. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. अगदी बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5वा. लहानात लहान सममूळ संख्या. लहानात लहान सममूळ संख्या कोणती रे? 2. 2. कारण सममूळ संख्या तेवढीच आहे. आणि लहानात लहान विषममूळ संख्या कुठली? 3. 3. बरोबर आहे. मग यांच्या बेरीजचा वर्ग विचारलाय. यांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग करायचा. 5. मग 2 आणि 3 ची बेरीज 5 आणि 5 चा वर्ग किती? 25. 25. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2.
नेक्स्ट 2769 नंतर येणारी 5वी समसंख्या. हा आता हे सोडवावंच लागणार आहे. 2769 नंतर म्हटल्यावर पुढच्या दिशेनं बाण. 5वी म्हणल्यावर इथं 5 लिहितो आणि विचारलेले आहे सम. आता मला सांगा ही सम आहे का विषम रे? विषम. विषम. नंतरची सम काढताना कोणतं सूत्र वापरायचं सांगितलंय मी? ए अधिक 2b वजा 1. अगदी बरोबर. मग ए ची किंमत आपण ही घ्यायची आणि बी ची ही घ्यायची. मग ए ची किंमत किती येणार? 69 अधिक आता बी ची दुप्पट करा. 5 ची दुप्पट 10 आणि वजा वजा 1. 1. आता 2769 मध्ये 10 मिळवा. 2779 आणि 79 2 1 वजा करा. 78. आता पुढं 2769 घ्यायचे पुन्हा. 2769 आताच्या आधीची बरं असू दे. मी आता पुढंच लिहितो असू द्या. आधीची कितवी आहे? 7वी आणि विचारलेली काय आहे? विषम. विषम. आता 2769 कशी संख्या आहे रे? विषम. विषम. मग विषम पूर्वीची विषम काढताना कुठलं सूत्र वापरायचं? पूर्वीची असल्यावर वजा असतं. 2b. हा मग ही ए ची किंमत येणार आणि ही बी ची येणार. मग ए ची किंमत किती घ्यायची? 2769 आणि बी ची 7. 7 ची दुप्पट किती वजा करायची? 14. 14. करा वजा. 9तून 4 गेलं 5, 7तून 1 गेलं 5 आणि हे 27. किती आलं? 2755. आता बघा यांच्या दशक स्थानी असणारा अंक. आता पहिल्या संख्येच्या दशक स्थानी कुठला अंक होता रे? 7. आणि इथं दशक स्थानी कुठला अंक आहे? 5. आता ह्या अंकातला फरक काढा. म्हणजे 7 आणि 5 मधला फरक किती येणार? 2. 2. मग आहे का 2 पर्याय? पहा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी असत्य विधान. असत्य म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे. पहा 2 समसंख्यांची बेरीज सम असते. करून बघा. आपण काय करायचं? नेहमी 2 समसंख्या घ्यायच्या म्हणजे लक्षात येते. समजा 2 आणि 4 या समसंख्या घेतल्या. किती रे 2 आणि 4 ची बेरीज? आहे का 6. समसंख्या? आहे. म्हणजे हे विधान सत्य आहे. 2 विषम संख्या घेऊन बघा. समजा 3 आणि 5 घेतल्या विषम संख्या. आता यांची बेरीज करून बघा. 8. 8 ही सम आली म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. आता 2 संयुक्त संख्यांची जी बेरीज आहे ती सम किंवा विषम असते असं त्यांचं वाक्य आहे. आता बघूया संयुक्त संख्या सांगा कुठल्याही 2. समजा मी 9 घेतली आणि 8 घेतली. किती ती बेरीज सांगा? 17. आणि 17 ही काय आहे? विषम आहे. म्हणजे विषम आल्या. आता अजून 2 सांगा. समजा 12 आणि 14 घेतल्या. आता या दोघांची बेरीज किती येते? 26. 26 ही सम आहे. म्हणजे त्यांनी वाक्य बरोबर आहे. काही 2 संयुक्त संख्यांची बेरीज मूळ समसंख्या आहे. काही 2 संयुक्त संख्यांची बेरीज विषम संख्या आहे. म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. आता शेवटचं बघा. 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते. आता उदाहरणार्थ 3 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत. यांची बेरीज करून बघा. 8. 8 मूळ आहे का रे? 8 मूळ संख्या आहे का? म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे.
म्हणून याचं उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 4. समजतंय ना तुम्हाला? हो सर. हो हो सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? आता सगळ्याच मूळ संख्या येते ना, ही मूळ आहे, ही मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे. 41, 43 मूळ संख्या, 59, 61 मूळ संख्या. आता फरक बघा, 61 आणि 59 फरक 2चा पाहिजे ना. इथं बघा 43 आणि 41 ची वजाबाकी पर्याय क्रमांक 1. 13 आणि 11 ची वजाबाकी देते 2 आणि इथं 1 नंबरला बघा 11 आणि 7 ची वजाबाकी मात्र 4 येते. म्हणजे इथं जरी 2 मूळ संख्या असल्या तरी त्या 2 मूळ संख्येत 2चा फरक नाही. म्हणून 1 नंबरचा पर्याय, ही जी जोडी आहे ती जोडमूळ संख्यांची जोडी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज. आता मला सांगा, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येते रे? यापूर्वी आपण घेतलंय 55. 55. हा. आता ह्यातल्या मूळ आणि संयुक्त संख्या, मग यातले एक वजा करायचं. काय एक वजा करायचं सांगा? कारण एक ही संख्या आपण ह्यात घेऊन चालेल का? नाही, कारण एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. म्हणजे मूळ आणि मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांची बेरीज म्हणजे 1 सोडून बाकी सर्व संख्यांची बेरीज, आणि ती आपली 54 आली. मग 54 या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही असा पर्याय आहे. आता 3 न भाग जातोय का रे? 8 त्रिक 54. 6 न जातोय का? 6 9 54, 6 9 54, 9 सक 54, 9 सक 54, 8 पर्याय त्रिक क्रमांक 54. 4. आता इथं चौथा पर्याय बघा, चौथा. 8 न भाग जात नाही. 8च्या पाड्यात 54 आहे का? नाही. आणि 4 न पण भाग जात नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे. नेक्स्ट, आता काय करू आपण? पोल घेऊया. एकच मिनिट, मला सर्वांचा आवाज माईक बंद करतो. शेवटचं गणित असल्यामुळे आपण पोल घेऊ शकतो. दीड मिनिट वेळ दिलाय.
ओके, वेळ संपलेली आहे. 53 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलं. त्यापैकी 19 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. आता मला इथं स्क्रीनवर फक्त 10च नावं दिसत आहेत. यामध्ये सोहम कदम फर्स्ट रँकला आहे, दिव्या शिंदे, त्यानंतर चैताली आणि प्रणाली माने, त्यानंतर चैतन्य कुलकर्णी, योगेश सातवर, अर्जुन देशमुख, आर्यन हुलगे, भक्ती शिंदे, समृद्धी शिंदे आणि मानसी भोसले. ठीक आहे. फक्त मला एक अडचण वाटते की काही विद्यार्थी यदा कदाचित मागं उत्तर बघून पण योग्य ऑप्शन सिलेक्ट करू शकतील, पण ते चुकीचं आहे. बरं ठीक आहे, बघूया आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. एकवीस ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या, आता हे दशक आहे बरं का, 21 ते 30. आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितले दशकातील संख्यांची बेरीज कशी करायची. आता सर्व संख्यांची जरी तुम्हाला बेरीज करायची असेल दशकातील, तर 21च्या अगोदरची संख्या 20 घ्यायची, 20ला 10 गुणायचं आणि त्यात 55 मिळवायचं. हे 10 आणि 55 फार महत्वाच्या संख्या आहेत बरं का. 10 गुणणे 55 मिळवणे हे फार महत्वाचं आहे. मग 200 आणि 10चा गुणाकार, 20 आणि 10चा गुणाकार 200 आणि त्यात 55 ऍड करा म्हणजे 255. आता ही झाली सर्व संख्यांची बेरीज. आता त्यातल्या आपल्याला सम आणि विषम संख्यांची बेरीज करायची. समसंख्यांची बेरीज काढताना ह्यात 5 मिळवायचं आणि त्याला 2 न भागायचं म्हणजे 260 आलं. त्याला जर 2 न भागलं तर 130 येते. म्हणजे 21 ते 30 दरम्यानच्या ज्या किंवा 21 ते 30 पर्यंतच्या ज्या समसंख्या आहेत त्यांची जर तुम्ही बेरीज काढली तर ती 130 येते. आणि विषम संख्येची बेरीज 5 पेक्षा कमी असते. मग 130 मधून जर 5 वजा केलं तर ती 125 येते. आता काय सांगितले बघा, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ती 130 आली व संयुक्त संख्यांची बेरीज ती किती आली, 125 आली. यातील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. मला एकदा प्रश्न पाहू द्या. मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. एकच मिनिट, तुमचा माईक चालू करतो. काय रे इथं 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 130 आली आणि संयुक्त संख्यांची बेरीज 125 आली. मग ह्यांचा फरक 5 येतोय ना. 130 आणि 125 चा फरक येतोय 5. सर पण मूळ संख्या तर 2 आहेत ना. 21 ते 30 सर 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज 52 येते. सर 52. माझ्याकडून लिहिताना चूक झाली. एकच मिनिट. 21 आणि ते 30 मूळ संख्या आहे. मी वाचलं, मी सम आणि विषम घेतलं त्यामुळे घोटाळा झाला. हा, मग अशा आपण संयुक्त संख्येची बेरीज 2 ते 3 येते. मूळ संख्या सांगा की 23 आणि 23 आणि 29. हा, मग किती येईल बेरीज 52. 52. हा. आता आपण संयुक्त संख्यांची बेरीज घेऊया. आता सर्व संख्यांची बेरीज किती आली तरी मगाशी, सर्व संख्यांची बेरीज केली की आपण मगाशी 255. 255. मग 255 मधनं 52 वजा करू ना. हो, किती येणार, मग 203 येणार. संयुक्त 3. संख्येची बेरीज. 52 कुणाची आली, संयुक्त संख्येची बेरीज 203. संख्यांची बेरीज आली आणि ही कुणाची आली, संयुक्त संख्येची बेरीज आली. आणि मग यातला फरक काय, मग 203 मधून 52 वजा करा किती ते बघा
151 सर. 151. मग 151 ला 3 भाग जातोय? नाही, नाही जात. कारण कसोटी वापरलं 7 न जातोय का? नाही. नाही जात. 151 जातोय. 17 जातोय का? 17च्या मध्ये आहे का 151? नाही. नाही. आहे सर. आहे? किती नाही सांगा? सर. 17? नाही रे. नाही सर. 97 किती रे? 153. सर नाही नाही. भाग. 153. मग कशाला भाग जातोय? फक्त फक्त क न भाग जातोय. म्हणजे पर्याय क्रमांक किती आलं? 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपण स्वाध्याय 3.2 आणि स्वाध्याय 3.3 सोडवला. सर्वांना समजला का? हो सर. बस करूया. बाय. आता तुम्ही चौथ्या प्रकरणाची तेवढी तुम्ही सोडवा. ठीक आहे. ओके बाय.